आज या छोटेखानी मैफलीमध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला ऐकवणार आहोत, पण त्याचं श्रेय आमचं नाही आहे, त्याचं श्रेय आहे पानसे काकांचं. कारण इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आम्हाला सजेस्ट केली होती की साधारणपणे ही गाणी पाहिजेत. की जेव्हा मेघनाने मला पहिल्यांदा यादी पाठवली तेव्हा मी म्हटलं की अगं कुठल्या रसिकांनी पाठवली आहे तुला ही यादी, किती सुंदर गाणी आहेत. कारण ह्याच्यातली बरीचशी गाणी गायलाच मिळत नाहीत आजकाल. इनफॅक्ट मराठीचे प्रोग्रामच होत नाहीत, इतके अल्प प्रोग्राम होतात. तर मला कोणतरी म्हटलं की मी निवेदक म्हणून काम करत असताना मराठीला मार्केट नाही आहे. तर मी म्हटलं की पुण्यातल्या लोकांनी जर का असं म्हटलं की मराठीला मार्केट नाही आहे तर बाकीच्या गावांविषयी तर आपण बोलायलाच नको नाही का. तर असं काही नाही आहे. तुमच्या सगळ्यांची दाद ज्या प्रकारे मिळती आहे, ज्या प्रकारे आम्ही सगळी गाणी तुमच्यासाठी आणलेली आहेत, त्या प्रकारे मराठी ही अक्षय आहे. नुसतं अभिजात दर्जा सरकार दरबारी मिळून चालणार नाही, आपणही तो मेंटेन केला पाहिजे. कारण परवाच असं झालं की केकारव करी मोर काननी उभवित उंच पिसारा म्हटल्यानंतर माझ्या पुढे बसलेले दोघं तिघं म्हणले की केकारव म्हणजे काय रे भाऊ. म्हटलं बरोबर आहे, चूक आमची आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. कारण त्यांच्या दृष्टीने मराठी गाणी म्हणजे कोंबडी पळाली तंगडी धरून तंगडी घालायला लागली हे मराठी गाणं, किंवा झिंग झिंग झिंगाट वगैरे अशी मराठी गाणी. पण तसं नाही आहे. मराठीकडे खूप स्वतःचा अतिशय सुंदर असा खजिना आहे. त्या खजिन्यामधलं एक अनवट रत्न आता तुम्हाला मेघना ऐकवणार आहे. सुधीर मोघे यांची ही रचना आहे. म्हणलं तर बंदिश, म्हणलं तर ठुमरी सदृश ही रचना आहे. फार कमी वेळा ऐकायला मिळते. अतिशय गोड असं संगीत त्याला श्रीधर फडके साहेबांनी दिलेलं आहे. आणि जुन्या काळचा एक अतिशय प्रसिद्ध आवाज रंजना पेठे जोगळेकर हिने अजरामर केलेली ही रचना आता ऐकूयात मेघनाकडून.
सुरांच्या जिलब्या ऐकू आल्या का हो तुम्हाला? मेघनाची फॉर्मल ओळख पानसे काकांनी करून दिली तुम्हाला. मी आतली एक गोष्ट सांगते की मेघना जेव्हा MA करत होती युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा तिच्याबरोबर सहाध्यायी तिची होती मुक्ता बर्वे. आणि मेघना पहिली आली होती आणि मुक्ता बर्वे दुसरी आली होती. तर ती पहिली का आली कळलं ना तुम्हाला? आता मेघना जे आपल्याला गाणं ऐकवणार आहे ते आहे आशाबाईंचं गाणं, अतिशय फेमस. आता त्या संदर्भात आशाबाईंनी काय स्वतः सांगितलेलं आहे हे मी तुमच्याशी सांगते. म्हणजे मी तुमच्याशी आत्ता जे बोलणार आहे ते आशाबाईंनी सांगितलेलं आहे. म्हणे मी एकदा रामचंद्रांकडे गायला गाणं गेले की मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. गाणं वाचल्यानंतर मी म्हटलं की अण्णा कोण हा हो इतका रंगील गीतकार? आहे म्हणे नागपूरचे कवी आहेत सुरेश भट नावाचे. पण त्या सुमारास माझी त्यांची काही ओळख होऊ शकली नाही. आणि मग त्याच्यानंतर बाळनी मला 1-2 गाणी त्यांची सांगितली की आशाताई तुला ही 2 गाणी गायची आहेत. तेव्हा मला पुन्हा वाटलं की किती रोमॅन्टिक गीतकार आहे हा, मला या गीतकाराची ओळख करून घेतलीच पाहिजे. तसं मी बाळाला सांगितलं की मला या कवींना भेटायचं आहे. ठीक आहे म्हणे आपण भेटूयात कधी पण. माझे मित्र आहेत ते माझ्याकडे नेहमीच येत असतात. मग एके दिवशी आशाबाईंना बोलवलं हृदयनाथांनी. तेव्हा भट समोर बसलेले होते. बाहेर सगळा सरंजाम मांडलेला होता, चहा, वडे, भजी आणि असे बलदंड देहाचे सुरेश भट तिथे बसून कविता वाचन करत होते. चांगले छान नाजूक आवाजात करत होते. परंतु असा वडे भजी खाणारा आणि अखंड चहाचा यज्ञ करणारा हा कवी असं काही रोमॅन्टिक लिहित असेल अशी मला अजिबातही खात्री वाटेना. त्या देहाशी ते लिहिणं इतकं विसंगत होतं म्हणे की मला नक्की नाहीच असं वाटायला लागलं. परंतु जशी माझी त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा मला असं कळलं की या फत्तर देहामध्ये एक खूप नाजूक सुकोमल स्त्रीचं मन राहतं की ज्याला स्त्रीच्या सगळ्या भावना कळतात. आणि स्त्रीच्या भावना असं नाही तर त्यांना एकूणात रोमॅन्टिसिझमच कळतो. आणि मग जेव्हा मी भटांची गाणी गायली तेव्हा मला एका अनोख्या आनंदाचा अनुभव झाला. म्हणजे फसवून श्वास माझे उसवून रात्र गेली. काय प्रतिभा आहे म्हणे, काय प्रतिभा आहे सुंदर. किंवा मी एकदा आज पर्वतावरती गेले होते आणि तिथे टोकावरती उभं राहिल्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं जर का मी हात वर उंच केला ना की चांदण्या माझ्या हाताला लागतील. मला माझी एरवी कधीही गाणी आठवत नाहीत. फार क्वचित असं होतं की मला माझी गाणी आठवतात. पण त्या क्षणी मात्र मला असं वाटलं की आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. अरे तिथल्या नागपूरच्या उन्हाळ्यामध्ये घामाच्या धारांमध्ये बसून भटांनी इतकं सुंदर काव्य लिहिलं आहे. आणि म्हणून ही जी काही 2 गाणी आहेत ही माझ्या अतिशय जवळची गाणी आहेत. मेरे दिल के बहुत करीब है वो दोनों गाणे. म्हणजे इतरांनी ती गायल्यानंतर मला असं वाटतं की का माझी आहेत ना, मग तुम्ही कशाला गाताय. तसंच हे गाणं आहे जे आता मेघना आपल्यापुढे सादर करणार आहे. आशाबाईंचं अतिशय आवडतं गाणं केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. ऐकूयात. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मिटले सुकून डोळे, मिटले 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 सुकून डोळे. हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे. सांगू तरी कसे मी
उसवून श्वास माझा फसवून रात गेली उसवून श्वास माझा कळली मला केव्हा सुटली मिठी जराशी कळली मला केव्हा सुटली मिठी जराशी कळली मला केव्हा निसटून रात गेली कळली मला केव्हा उरले उरात काही आवाज चांदण्याचे उरले उरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात गेली आकाश तारकांचे उचलून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले सुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे. तुमच्या अगोदर मी सांगणार होते. मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे. थँक्यू.